स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी आहे अरविंद गुट्टे. तर मित्रांनो, आपण पाहतात आता जे काही महान निर्मितीचे महाजनकोचे तंत्रज्ञ ती पदाची जी काही एक्झाम झालेली आहे, त्या एक्झामचं आपण काय केलेलं आहोत, कट ऑफ काढण्याचा प्रयत्न करत आहोत. तर मित्रांनो, आता हा कट ऑफ आपण कोण्या बेसवर काढलेला आहे किंवा कोणत्या गोष्टीच्या आधारे काढलेला आहे, तर आपण हा आता महाजनकोचा जो कट ऑफ आहे, हा जर आपण विचार केला तर हा काढणे खूप किचकट झालेला आहे. तर आपण आपल्या काही जे विद्यार्थी होते त्यांचा आपण पोल किंवा त्यांच्याशी संभाषण करून त्यांच्याशी संपर्क साधून आपण काय केलेलं आहे, विद्यार्थ्याच्याच माहितीचं आपण हे काय केलेलं आहे, कट ऑफ काढलेला आहे. त्या वेळ न घालता तर मित्रांनो, आपल्या ज्या व्हिडिओमध्ये आज आपण 3 मुद्दे घेऊन आलेलो आहोत. तर 3 मुद्दे कोणते, तर महानिर्मिती जे टेक्निकल 3 पदासाठी जे काही मार्किंग होती, जी मार्क कशा पद्धतीची रचना कशी होती हे पाहणार आहोत. तसंच दुसरा CSR म्हणजे जे काही कशामुळे आहे, कोणाला लागू आहे ते आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, त्याच्यानंतरचं आहे निकाल कधी लागणार आहे. तर या सर्व काही गोष्टींचे प्रश्नांची उत्तर आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. तर मित्रांनो, आता सुरू करूया की यामध्ये नेमकं काय. पहिला जो आपला मुद्दा आहे तो की मार्कची जी रचना आहे ती कशा प्रकारे आहे. तर आता मित्रांनो, या आधी या समजून घ्या की कधी कसा झालेला आहे की काय. तर या जो टेक्निकल 3 पदासाठी आपल्या ITIचे 15 ते 17 ट्रेड इलिजिबल होते, म्हणजे की ते पात्र ट्रेड होते. त्याच्यामध्ये वेल्डर आला, इलेक्ट्रिशियन आला, वायरमॅन आला, तुमचा टर्नर आला, जे काही ट्रेड आहेत ते सर्व काही होते. दुसरा मुद्दा असा आहे की जे आपण 8, 9, 10 व 15 मे रोजी जी परीक्षा झालेली आहे, तर ती किती प्रत्येकी एका दिवसामध्ये 3 शिफ्ट अशाप्रमाणे 12 शिफ्टमध्ये ही परीक्षा झालेली आहे. तर याच्यामध्ये असा विषय आहे की कोण्या शिफ्टला सोपा पेपर आला होता, तर कोण्या शिफ्टला हा अवघड पेपर आला होता, तर मीडियम. तर याच्यामध्ये जर आपण विचार केला तर जसं 2019च्या भरतीनुसार जर आपण विचार केला तर 2019ला नॉर्मलायझेशन झालेलं नाही आहे. त्यामुळे यावर्षीसुद्धा होईल का नाही होईल यासुद्धा आपण काही निश्चित सांगू शकत नाही की जोपर्यंत रिझल्ट लागणार नाही. तर आता याच्यामध्ये जर आपण विचार केला तर या परीक्षेमध्ये जरी आपण ITI बेसवर जरी परीक्षा असली असती, म्हणजे ITI पात्र विद्यार्थ्यांसाठी जर ही उमेदवारासाठी परीक्षा असेल, पण या परीक्षेसाठी टेक्निकल प्रश्न नव्हते, तर इथे नॉन टेक्निकल प्रश्न या शिफ्टमध्ये आपल्या सगळ्या ह्याच्या पेपरमध्ये विचारलेले होते. जरी त्याच्यानंतर हे सगळे जे शिफ्टवाले पेपर जे होते किंवा प्रश्न आहेत नॉन टेक्निकल जरी असले तरी हे ITI बेसवर होते. तर मित्रांनो, आता जर आपण पुढला विचार केला तर मार्कची रचना कशी, तर आपण रिझनिंगमध्ये काय केलेलं होतं की 25 प्रश्न विचारले होते, जे की 25 मार्कासाठी होते. आता त्याच्यामध्ये वर्ब, नॉन वर्ब ह्याच्यामध्ये विचारले होते. त्याच्यानंतर मॅथ आहे, मॅथसुद्धा 25 पैकी 25 मार्कासाठी. मराठी होते, मराठीसुद्धा 25 प्रश्न हे 25 मार्कासाठी होता. तर त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर आता याच्यामध्ये या परीक्षेमध्ये मार्क किती घेणे आवश्यक होते. जर एखाद विद्यार्थ्याला जर पास होण्यासाठी, इलिजिबल होण्यासाठी किती मार्क घेण्याची ही तरतूद आहे, तर खुला वर्ग जे आहे किंवा त्या समान जे वर्ग आहे त्या वर्गासाठी कमीत कमी 30% हे मार्क घेणे आवश्यक होते. म्हणजे की जर 75 पैकी त्याला कमीत कमी त्या उमेदवाराला 23 मार्क घेण्याची आवश्यकता आहे. त्याच्यानंतर जो मागास वर्ग आहे, जो राखीव वर्ग आहे, त्या राखीव वर्गासाठी 20% हे कमीत कमी मार्क असले पाहिजे. तसंच त्यामध्ये प्रकल्पग्रस्त जे काही इतर वर्ग होते त्यांनासुद्धा 20%च मार्क घेणे आवश्यक होते. तर मित्रांनो, आता याच्यामध्ये जर आपण नंतर विचार केला तर आता दुसरा मुद्दा असा होता की या प्रश्नामध्ये निगेटिव्ह मार्क होते नाही होते. तर याच्यामध्ये या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नव्हती, म्हणजे तुमचा जरी प्रश्न चुकला तरी त्याच्यामध्ये तुमचे मार्क हे कटणार नाहीत. तर आता प्रश्न असा आहे की जर तुमचा पेपर हा 75 मार्काचा असेल तर रिझल्ट कसा लागेल. तर मित्रांनो, जर तुमचा 75 मार्काचा पेपर जरी झाला तर ते काय करतात की 100 मार्क किंवा 100% आपलं पर्सेंटेज यामध्ये त्यांचं काय केलं जातं
डिवाईड केलं जातं. जसं की समजा आता तुम्हाला जर विचार केला एका 75 पैकी जर 70 मार्क पडले तर त्याला 100च्या ह्याच्यामध्ये काय करतात, रूपांतरित करतात, म्हणजे 70 भागिले 75. तर मित्रांनो अशा प्रकारे त्याचं जे काही येईल ते तुम्हाला 100 ह्याच्यामध्ये होऊन जाईल. आता मित्रांनो आता आपला जो दुसरा मुद्दा आहे की दुसरा मुद्दा असा आहे की जागा. आता जागा वाटप अशा प्रकारे होतं की एकूण जागा ह्या 800 जागा होत्या. त्याच्यामध्ये सामान्य प्लस CSR जे उमेदवार होते त्यांच्यासाठी 400 जागा अवेलेबल होत्या. त्याच्यानंतर जे राखीव प्रवर्ग आहे, आता राखीवमध्ये कोणतं, जे की कुशल अर्धकुशल जे काही काय हे होते आणि जे PTRI अपेक्षे वगैरे त्यांच्यासाठी हे 400 जागा रिक्त होत्या. म्हणजे हे 400 आणि सामान्य CSR उमेदवार त्यांचे 400. तर मित्रांनो आता जर आपण पहिला विचार केला सामान्य प्लस CSR उमेदवार, तर याच्यामध्ये तुमचे WR म्हणजे वुमन रिझर्वेशन किंवा अदरवाईज जे काही आहेत, प्रकल्पग्रस्त असो, तुमचा अपंग असो, माजी सैनिक असो किंवा कॅटेगराईज जे असेल ते सर्व काय केलेले आहेत ह्या 400 मध्ये आलेले आहेत. आणि त्याच्यानंतर जे राखीव आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आहेत जे कुशल जे निर्मितीमध्ये जे काही 1 वर्षापासून 4 वर्षापर्यंत काम केलेलं आहे किंवा 4 वर्षापेक्षा जास्त काम केलं, अशा ह्यांना काय केलेलं आहे, जागाचं वाटप केलेलं आहे. ते आता तर विचारून मित्रांनो आता हा आपण जर विचार केला CSR उमेदवार म्हणजे काय, आता ह्या CSR मुळे जे सामान्य उमेदवार आहेत त्यांचं नुकसान होणार आहे का नाही, तर हरकत मित्रांनो CSR उमेदवाराच्या ह्याच्यामुळे तुमचं जे सामान्य उमेदवार आहेत त्यांचं नुकसान होणार आहे. जर लागू नाही केलं तर सामान्य विद्यार्थ्यांचा उमेदवारांचा निश्चितच फायदा होईल. पण त्यात काय होणार, जे CSR उमेदवार आहेत त्यांचं हे होणार. पण जर CSR त्यांचं लागला तर सामान्य उमेदवाराचं काय होणार, नुकसान. पण आता आपल्याला समजून घ्यायचं की CSR उमेदवार म्हणजे काय. जे सामाजिक उत्तरदायित्व योजनेअंतर्गत 3/660 मेगावॅट वीज केंद्राचे बाधित गाव जे आहे कोराटी, तर त्या कोराटीच्या अंतर्गत जे काही उमेदवार म्हणजे ह्या जे वीज केंद्र आहे तिथून निघणारे जे धूर आहे किंवा जे काही राख आहे त्याच्यापासून ह्या बाधित गावांना ज्या गावांना त्रास होत आहे त्या गावातील जे उमेदवार आहेत त्यांना प्रतिवर्षी 5 मार्क याप्रमाणे मार्क दिले जातात. तर आता साहजिकच आहे मित्रांनो, आता या भरतीसाठी उमेदवारांना कोणत्या तारखेपासून आणि कोणत्या तारखेपर्यंत त्यांना सवलत दिलेली आहे, तर दिनांक 18/8/2017 पासून ते 1/10/2024 पर्यंत म्हणजे तब्बल 5 वर्ष त्यांना काय केलेलं आहे की ही सवलत म्हणजे वाढून दिलेले आहेत. तर आता मित्रांनो 5 वर्ष म्हणजे किती, जर प्रत्येकी 1 वर्षासाठी 5 मार्क दिले तर 5 वर्षाचे किती मार्क व्हायलेत, 25 मार्क व्हायले. तर या उमेदवारांना आता काय होणार, जर एखादा उमेदवार जर आपला 70 मार्क जर घेतला असेल, सामान्य उमेदवार 75 पैकी 70 मार्क जरी घेतला असेल आणि तेच जर आपला CSR उमेदवार जरी 50 मार्क जरी घेतला तर त्याला ह्या योजनेअंतर्गत किती मार्क मिळणार, 25 मार्क मिळणार. म्हणजे ते 50 आणि हे 25 म्हणजे टोटल किती झाले, 75 मार्क झाले. मग या मार्किंग ह्याच्यामुळे काय होणार की त्या उमेदवाराचा फायदा होणार. जो हा ॲक्च्युली 75 पैकी 70 मार्क घेतलेला काय होणार, इलिजिबल होणार नाही. पण तो 50 घेतलेला ह्या योजनेअंतर्गत 25 मार्क घेऊन काय होणार, इलिजिबल होणार. तर साहजिकच आहे तुम्हाला ही गोष्ट लक्षात आलेली असेल. तर नंतर पुढे जो आपला मुद्दा आहे की आता हे जागाचं वाटप कसं केलेलं आहे, तर तुम्ही जसं आपलं बघितलं आहे स्क्रीनवर दिसतच आहे की जे 400 आता तुम्हाला सांगितलं की 800 जागापैकी काय केलेलं आहे, सामान्य जी जागा सामान्य उमेदवारांना जी जागा आहे ते 400 वाटप केलेले आहेत. आता त्यांच्यामध्ये कोणकोणते आहेत, सर्वच आलेले आहेत. म्हणजे EWS, OBC, NTC, NTB, NTD, SC, ST हे सर्व उमेदवार काय झालेले आहेत, या 400 मध्ये आलेले आहेत की जे
म्हणजे महानिर्मिती जे कंपनीचे जे प्रकल्पग्रस्त आहेत, प्रकल्पग्रस्ता व्यतिरिक्त जे उमेदवार आहेत ते किती आहे? 400. आता त्याच्यानंतर काय केलेलं आहे त्यांनी, दुसरा टप्पा काय केलेला आहे की 160 उमेदवारांचा, की जे महानिर्मिती कंपनीमध्ये 5 वर्षापेक्षा अधिक कुशल म्हणजे प्रगत कुशल कामाचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर अजून 160 विद्यार्थ्यांचा त्यांनी, उमेदवारांचा त्यांनी हे केलेलं आहे की ते 1 ते 4 वर्ष काम केलेले आहेत. त्याच्यानंतर BTRA अंतर्गत जे काय अभ्यासक्रम आहेत पूर्ण केलेले आहेत त्या उमेदवारांसाठी 80 जागा, म्हणजे असं टोटल जागा त्यांनी किती केलेल्या आहेत तर 800 जागा त्यांनी या आपल्या ह्याच्यासाठी दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, आता आपला तिसरा जो मुद्दा आहे की कट ऑफ कसा लागणार. तर मित्रांनो, जर आपण विचार केला ह्या महानिर्मितीसाठी जे काही ॲव्हरेज जर काढलं तर आपण ॲव्हरेज जर बघितलं तर काय येणार आहे की अंदाजित त्याच्यामध्ये ओपन जे कॅटेगरी आहे ते फक्त आपण हा विचार 400 जे रिक्त जागा आहे सामान्य, म्हणजे काय सामान्य प्लस CSR जे उमेदवारांसाठी जी जागा आहे त्यांच्यासाठी आपण हा काय केलेला आहे कट ऑफ काढलेला आहे. तर त्या ओपन जी कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी 112 जागा रिक्त आहेत. 400 पैकी 112 जागा हो खुल्या प्रवर्गासाठी आहे. तर मित्रांनो, हाचा कट ऑफ जो आहे तर या कट ऑफ हा 63 पेक्षा जास्त असेल, कमी असणार नाही. अंदाजित जर 63 पेक्षा काय असणार आहे, जास्त असणार आहे. त्याच्यानंतर आहे SBC सुद्धा हा 63च्या प्लसच असू शकेल. त्याच्यानंतर EWS एक थोडे बहुत चान्सेस आहेत की ते 1-2 मार्काच्या फरकाने किंवा 2-3 मार्काच्या फरकाने ते कमी असू शकतात. त्याच्यानंतर ओबीसी सुद्धा हाच ओपनच्या लेवलचाच राहणार आहे. त्याच्यानंतर NTD, NTC, NTB हे सुद्धा 60-62च्या लेवलमध्येच असणार आहेत, कारण यांना जी जागा आहेत SBC, NTD 8 जागा आहेत आणि NTC 14 जागा आहेत, NTB 10 जागा आहेत. आणि तसं जर आपण विचार केला SBC, EWS यांना प्रत्येकी 40 जागा आहेत, 40 जागा आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडा कट ऑफ हा कमी लागू शकतो. आता हा कट ऑफ जर आपण विचार केला तर पूर्ण आपण आता एकदा कट ऑफ बघूया. त्याच्यानंतर आहे की जे VJA जे त्यांच्यासाठी 12 जागा आहेत त्यांचा पण हा 62च्या प्लस कट ऑफ असू शकतो. त्याच्यानंतर आहे ST जी कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी 28 जागा दिलेल्या होत्या, त्यांचा पण कट ऑफ हा 60पेक्षा जास्त असू शकेल. त्याच्यानंतर आहे SC उमेदवारांचा 52 जागा त्यांनी दिलेल्या होत्या, रिक्त होत्या, त्यांचा सुद्धा कट ऑफ हा 62च्या प्लस असणार आहे. तर मित्रांनो, जर आपण विचार केला किंवा ह्याच्यामध्ये महिला आहेत, महिला रिझर्वेशन आहे, नंतर जे काही खेळाडू आहेत, माजी सैनिक आहे, ह्यांचा सुद्धा कट ऑफ हा कमी लागेल. माजी सैनिक, खेळाडू ह्यांचा हा कट ऑफ 40पर्यंत येऊ शकेल किंवा त्याच्यापेक्षाही कमी येऊ शकेल. कारण आपल्याला आता किती पाहिजे, सामान्य ह्याच्यामध्ये 30% मार्क घेणे गरजेचे आहेत. त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे याच्यामध्ये कसं आहे, आता आपण जर एक कट ऑफ लावण्याचा जिथं आपण विचार करत असताना या जागेसाठी किती फॉर्म आले, किती कॉम्पिटिशन आहे, कशा प्रकारे पेपर आला, ह्या सर्व गोष्टीचा आपण काय केलं जातं विचार करून हे काढलं जातं. आणि हे जे आपण कट ऑफ सांगितलं आहे हा एक अंदाजित कट ऑफ आहे. तर मित्रांनो, आता हा निकाल, तर मित्रांनो आपण जर विचार केला, निकाल हा परीक्षा झालेल्यापासून 40 ते 45 दिवसामध्ये लागतो. तर मित्रांनो, आपला हा महाजनकोचा जो टेक्निकल 3 आहे तर त्याने 3 पदाचा जो निकाल आहे तो निकाल हा जूनच्या एंडिंगला लागण्याचे खूप चान्सेस आहेत. तर मित्रांनो, या परीक्षामध्ये ज्यांनी अभ्यास केलेला आहे, परीक्षा दिलेली आहे, त्यांनी काळजी करायची नाही. या जर आपण सांगलेल्या मार्कापेक्षा जर जास्त असेल तर त्यांना काही अडचण नाही, पण कमी असल्याने सुद्धा नाराज व्हायचं नाही आहे, कारण ह्याच्यामध्ये कमी मार्कसुद्धा होऊ शकतात. हे आपण जे सांगितलं तो काय आहे, एक अंदाजित आपण सांगलेलं आहे. तर मित्रांनो,
असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.